नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। मित्रांनो, 24 जुलै 2024 वार बुधवार। तर या दिवशी आलेले आहे संकष्ट चतुर्थी। तर संकष्ट म्हणजे संकटातून मुक्ती असा याचा अर्थ होतो। तर या दिवशी गणपतींची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यासोबतच या दिवशी भगवान शंकराने आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले आणि म्हणून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो। तर हा दिवस गणेशांना समर्पित आहे आणि या दिवशी उपवास करून संध्याकाळी चंद्राला बघून उपवास सोडला जातो। या दिवशी गणपतींची पंचोपचारिक पूजा केली जाते आणि काही उपायही केले जाते। तर असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी। तर यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन दारिद्र्य नष्ट होते। तर कोणते उपाय आपल्याला करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊनच या व्रताचे उपवास सोडायचे असते। त्याशिवाय या व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही असे म्हटले जाते। आणि या दिवशी आवर्जून आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपतींची पंचोपचारिक पूजा करायची। पाण्याने स्नान घालून हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। एक लाल जास्वंदीचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच दिवसभरामध्ये अनेक उपायही तुम्ही या दिवशी करू शकता। तर गणपतींच्या आवडत्या वस्तूही त्यांना या दिवशी अर्पण करू शकता। तर या संकष्ट चतुर्थीचे व्रत जो कोणी करतो त्यांचे सर्व संकट गणपती बाप्पा हे दूर करतात। तर या दिवशी सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा संध्याकाळीही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा दुपारी केला तरीही चालेल। फक्त ज्यावेळी तुम्ही हा उपाय करायला बसाल तर त्यावेळी प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप लावायचा आहे आणि आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय कोणीही करू शकतं। या उपायासाठी आपल्याला जास्वंदाच्या झाडाचं एक चांगलं पान स्वच्छ देठासहित एक पान आणायचं आहे। तर हे पान घरामध्ये आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्यानंतर गंगाजलाने स्वच्छ करा आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर हे पान ठेवा। तुमच्या इष्टदेवतांना नमस्कार करा आणि एक ताट घ्या आणि त्यामध्ये हे पान ठेवा। एक लाल नवीन कपडा घ्या आणि 21 दुर्वांची जुडी ही आपल्याला आणायची आहे। तर हे पान ताम्हणात ठेवायचं आहे आणि त्यानंतर ओल्या कुंकवाने तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला या पानावरती लिहायची आहे। तर बघा, शिक्षणासाठी तुम्ही जर उपाय करणार असाल तर शिक्षण असं लिहा आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर लक्ष्मी प्राप्ती असं थोडक्यात आपल्याला त्या पानावर एका काडीने लिहायचं आहे। त्यानंतर लाल कपडा समोर ठेवा आणि त्यावर हे पान उचलून देठ गणपती बाप्पांकडे करून त्यावर आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, अख्ख्या अक्षता। आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला त्या अक्षतांवरती ती 21 दुर्वांची जुडी आपल्याला ठेवायची आहे। तर दुर्वांचाही आपल्याला देठ हा गणपती बाप्पांकडे ठेवून आपल्याला ही दुर्वांची जुडी ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे। तर आपल्याला 108 वेळा ओम विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः या तिन्हींपैकी कोणताही एक मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। आणि त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा आपल्याला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करा। आणि त्यानंतर या लाल कपड्याची आपल्याला पोटली बनवून 5 ते 10 मिनटं गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि ती उचलून गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांच्याही चरणाजवळ आपल्याला ती पोटली ठेवायची आहे 5 मिनटं। आणि मंदिरात जाताना हळद कुंकू आणि अक्षता आणि एक लाल जास्वंदीचं फूल आणि त्यासोबतच गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे। आणि या सर्व वस्तू गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। आणि जी तुम्ही घरामध्ये देवघरामधील गणपतीसमोर जी तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे किंवा जी इच्छा तुम्ही त्या पानावरती जास्वंदीच्या पानावर लिहिली आहे तर ती इच्छा परत आपल्याला मंदिरामध्येही सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर तिथेच एका बाजूला बसून एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचं आहे आणि त्यासोबतच एक माळ 108 वेळा ओम गणपतये नमः हा मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे। यासोबतच तुम्ही गणपती स्तोत्राचेही पठण करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे आणि घरी येताना ती पोटली आपण जी गणपतींच्या चरणाजवळ ठेवली आहे तर ती पोटलीही घेऊन यायची आहे। आणि ज्यासाठी तुम्ही ही सेवा केली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे। म्हणजेच जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा केली असेल तर ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। मुलांच्या शिक्षणासाठी केला असेल हा उपाय तर ती पोटली तुम्हाला मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर त्या ठिकाणी ठेवायची आहे।
आणि तुमच्या व्यवसायासाठी, तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी तुम्ही हा उपाय केला असेल, तर ती पोटली तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तिजोरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवा. तर हा उपाय प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही करू शकता. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे. तर अवश्य तुम्ही या संकष्ट चतुर्थीला हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.